नमस्कार मंडळी, सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत की खाण्याच्या चुकीच्या पद्धती। सकस खावं यामध्ये ते कसं खाल्लं हे देखील अंतर्भूत आहे। याचा अर्थ निश्चितच असा आहे की आपली खाण्याची सवय स्वास्थ्यवर्धक किंवा शास्त्रीय आहे की नाही। कारण माणसाचा आहार फार महत्त्वाचा असतो, त्यामुळे कधी खाल्लं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे। आता खाण्याच्या ज्या चुकीच्या पद्धती आहे ह्या कशा आपण त्याकडे लक्ष दिलं पाहिजे। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जेव्हा भूक लागते त्यावेळेसच आपण खाल्लं पाहिजे। अनेकदा फारशी भूक नसतानाही आपण सवयीनुसार जेवायला बसतो, हे चुकीचं आहे। जेवण नियमित वेळेवर घेणे योग्य असतं, कारण प्रत्येकाची जेवणाची झोपण्याची अशी नियमित वेळ ठरलेली असते। हे नैसर्गिक घड्याळच आपल्या जेवणाची वेळ निश्चित करते। संपूर्ण दिनचर्या ही नियमित असू द्यायला पाहिजे। स्वच्छतेविषयी जागरूक राहावे, जेवण स्वच्छ ठिकाणी ठेवावे, जेवणा अगोदर आणि नंतर हात आणि तोंड स्वच्छ धुवावे, जेवणाची भांडी आणि जागा स्वच्छ ठेवावी। जेव्हा आहार घ्याल तेव्हा तो हळूहळू आणि समाधानाने घ्यावा। घाईत किंवा तणावामध्ये जेवण करू नये। जेवणाचा प्रत्येक घास हा चावून खावा। जेवताना सैलसर कपडे घालावेत, कपडे स्वच्छ असावेत। जमल्यास बाहेरून आल्यावर कपडे बदलून नेहमीच्या वापराच्या कपड्यांवर जेवायला बसावे। जेवताना किंवा जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये। पाणी पिण्याची देखील वेळ ठरलेली आहे, तेव्हा जेवणाच्या 1 किंवा अर्धा तास अगोदर किंवा नंतर पाणी प्यावे। जेवताना शांत आणि हसतमुख राहावे। चुकूनही राग, चिंता, वाद, ईर्ष्या चरफडत जेवू नये। जेवणासोबत फळे न खाता वेगळी खावीत। सकाळचा नाश्ता किंवा दुपारच्या नाश्त्यात आपण फळे घेऊ शकतात। शिजवणे, रांधणे, खाण्याच्या पूर्वपर चालत आलेल्या सवयी, चव यासारख्या परंपरागत बाबींची शास्त्रीय दृष्टीने शहानिशा करून घ्यावी। जर त्या शास्त्रीय नसतील किंवा चुकीच्या असतील तर त्या सोडून देणे योग्य असते। तर मंडळी, ह्या काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी होत्या त्या तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे खाण्याच्या चुकीच्या पद्धती आपण बदलल्या पाहिजे। तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।